सर नाईक साहेब. थँक्यू सर. मध्ये बसल्यानंतर काय होतं ते ओमराजेने सांगितलेलं आहे, त्यामुळे जास्त वेळ मी घेणार नाही. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज खूप मनापासून आनंद होतोय की आजच्या या शुभदिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा असलेल्या ह्या चौक्यामध्ये 45 मीटर म्हणजेच 151 फुटाच्या ह्या ध्वजाचं बघा कसा डौलानं फडकतोय. अनावरण माझ्या हस्ते झालंय. या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे सहकारी ह्या धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर, आमच्या भगिनी श्रीमती अर्चनाताई पाटील, उषाताई गायकवाड, नेहाताई काकडे, नीताताई अंधारे, अक्षय ढोबळे, वैशालीताई सोनवणे, अभिजित काकडे, विलास लोंढे, सिद्धार्थ बनसोडे, आकाश तावडे, अजित लाकाळ, अनंत लंगडे, सुरज साळुंके, राहुल काकडे, आकाश कोकाटे, आनंद पाटील, संदीप इंगळे, ज्यांची संकल्पना होती त्या संदीप इंगळेचे मी मनापासून अभिनंदन करतो. कारण तुमच्या संकल्पनेच्या माध्यमातून हा ध्वज ह्या ठिकाणी उभारला जात आहे. आणि अर्चनाताईंनी सांगितलं की तुळजापूरला सुद्धा अशाच प्रकारचा ध्वज हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या बाजूला आपण बसवायचंय. निश्चितपणे फक्त तुळजापूरच नव्हे तर राज्यामध्ये किंवा धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्या ज्या ठिकाणी जो जो व्यक्ती मला या संदर्भात सुचवेल, कारण गल्ली बोळात जरी हा भगवा ध्वज आपण सगळीकडे लावला तरी शिवरायांचे उपकार आपण विसरू शकत नाही. हा इतिहास आहे. आणि मी ह्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांनी एक मराठा लाख मराठा ही संकल्पना राबवली, ज्यांनी ह्या जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एका समाजासाठी विशेष आंदोलन पुकारून जे जे काही आपल्या समाजासाठी मिळवता येईल ते मिळवलं, त्या मनोज जरांगे पाटलांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त केले. मी मगाशी बघितलं की त्या पार्टीवर फक्त आमचीच प्रोटोकॉल नुसार नावं आहेत, परंतु मी अंधारे ताईंना सांगितलं की भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळेस मनोज जरांगे दादा सुद्धा होते आणि त्यांच्याच हस्ते भूमिपूजन झालं होतं. त्यामुळे ती पार्टी सुद्धा त्याच ठिकाणी त्याच मोठ्या अक्षरामध्ये लावणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारच्या सूचना मी केलेल्या आहेत. भले आता जरांगे साहेबांबद्दल मी कितीही चांगलं बोललं तरी उद्या जर माझ्या विरोधामध्ये त्यांनी काही डायलॉग मारले तरी मला काय फरक नाही, कारण त्यांची ती सवयच आहे. जेव्हा समाज येतो आणि समाजाच्या काही भावना त्यांच्यापर्यंत जातात ते मंत्री काय मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे कोणाला सोडत नाही. आणि त्यामुळे मी पण कधी कधी म्हणत असतो की काल बरे होते, आज कसे बिघडले हे कळलं नाही. परंतु शेवटी समाजासाठी काम करत असताना एखाद्या व्यक्तीला राजकारणाच्या बाहेर जाऊन तसे निर्णय घ्यावे लागतात. आणि आज या चौकात या भगवा ध्वज आपण फडकवलेला, खरं तर माझ्या मतदारसंघामध्ये अरे त्या कलाकार आपल्या कॉन्ट्रॅक्टरचा सत्कार करणं गरजेचं आहे. ते आपण कार्यक्रम संपल्यावर त्याचा सत्कार करून त्याच पुण्याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या हस्ते मी माझ्या मतदारसंघामध्ये घोडबंदर किल्ल्यावर सुद्धा 151 फुटाचा भगवा ध्वज फडकवलाय 6 वर्षापूर्वी. त्यामुळे मला त्याची कल्पना आहे की हा भगवा ध्वज आहे, काही महिने 2 महिने 3 महिन्यात एवढ्या डौलानं फडकत असताना थोडासा कुठेतरी फाटला जातो, तो खाली उतरून परत त्यांच्याकडनं 6 ध्वज असतात. ते ध्वज वारंवार आपल्याला बदलावे लागतात आणि त्यामुळे त्याची निगा व देखभाल ठेवण्याची जबाबदारी सुद्धा इथल्या सामाजिक संघटनांनी स्वीकारणं गरजेचं आहे, असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण हा आजचा दिवस धाराशिवच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असा अभिमानाचा आणि भावनाप्रधान दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या भगवा ध्वजाचं अनावरण करत असताना फक्त पालक स्वराज्याची संकल्पना मांडली. त्या काळात परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. समर्थवान सत्तांच्या विरोधात उभे राहून एका तरुण राजाने मावळ्यांच्या स्वातीने आपल्या स्वराज्याची मुहूर्तमेढ करून ठेवली. हा इतिहास आपण जाणताय. महाराजांनी आपल्याला शिकवलं की संकट कितीही मोठे असले तरी ध्येय मोठे असेल आणि मनामध्ये जर आत्मविश्वास असेल तर इतिहास हा आपल्याला बदलवता येतो. सन 1645 मध्ये रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेताना शिवबा आणि त्यांच्या मावळ्यांनी पाहिलेले स्वप्न पुढे एका महान साम्राज्यात रूपांतरित झाले. तो प्रवास सोपा नव्हता. तोरणा, राजगड, प्रतापगड, सिंहगड, राजगड अशा अनेक असंख्य किल्ल्यांच्या
माध्यमातून महाराजांनी स्वराज्याची भक्कम पायाभरणी केली. अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूचा सामना असो, आग्र्याच्या कैदेतून केलेली अद्भुत सुटका असो किंवा मुघल आणि आदिलशाही सारख्या बलाढ्य सत्तांविरोधात केलेला संघर्ष असो, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक प्रसंगात बुद्धिमत्ता, धैर्य आणि दूरदृष्टीचे दर्शन आपल्याला घडवलेले आहे. म्हणूनच हा 45 मीटरचा उंच फडकणारा भगवा आपल्याला एकच संदेश देईल, परिस्थिती किती कठीण असो, स्वाभिमान कधी सोडायचा नाही. महाराजांचे आखे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ युद्ध जिंकले नाही, तर माणसांची मने जिंकली. शेतकरी आणि स्वराज्याचा कणा आहे. प्रजेचे कल्याण हे राजाचे कर्तव्य आहे. स्त्रियांचा सन्मान हा राजधर्म आहे आणि प्रशासन जनतेच्या सेवेसाठी असले पाहिजे. मूल्य व्यवस्था महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून निर्माण केली. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आजही केवळ महाराष्ट्राचे राजे नाही, तर ते सुशासनाचे, नेतृत्वाचे, सामाजिक न्यायाचे आणि राष्ट्रभक्तीचे आदर्श आहेत. महाराजांच्या राज्याभिषेकाचा हा केवळ एका राजाच्या राज्याभिषेकाचा दिवस नव्हता, तो स्वराज्याच्या सार्वभौम अस्तित्वाची जगाला लागलेली घोषणा होती. रायगडावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला आणि महाराष्ट्राच्या मातेतून स्वाभिमानाचा एक नवा अध्याय सुरू झाला. आज धाराशिवच्या भूमीत हा भगवा ध्वज उभारताना आपण त्या स्वाभिमानाची आठवण जागी करत आहोत. धाराशिव जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. तुळजाभवानी मातेच्या पवित्र भूमीशी ह्या प्रदेशाचे नाते आहे. ही भूमी संतांची, शूरांची, कष्टकऱ्यांची आणि संस्कृती जपणाऱ्या सामान्य माणसांची आहे आणि त्यामुळे या भूमीवर छत्रपतीच्या नावाने उभारला जाणारा भव्य भगवा ध्वज म्हणजे आपल्या अस्मितेला मिळाला हा मानाचा मुजरा आहे. आज येथे येणाऱ्या प्रत्येक तरुणांनी या भगवाकडे पाहावे आणि स्वतःला एक प्रश्न विचारावा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळात स्वराज्यासाठी काय केले आणि आपण आपल्या काळामध्ये समाजासाठी काय करणार आहात? हा प्रश्न प्रत्येक तरुणांच्या मनात निर्माण झाला तर या भगवा ध्वजाचे खरे सार्थक होईल. आजचा महाराष्ट्र उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, शेती, पायाभूत सुविधा, आधुनिक विकासाच्या क्षेत्रात पुढे जात आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा, आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाची दृष्टी आणि सुंदर संगम घडवायचा आहे. आपल्या मुलांच्या हातात तलवार देण्याची गरज नाही, त्यांच्या हातात ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञानाची ताकद द्यायची आहे. आपल्या तरुणांच्या मनात द्वेष निर्माण करायचा नाही, त्यांच्या मनात स्वाभिमान आणि राष्ट्रभक्ती निर्माण करायची आहे. आपल्याला इतिहास केवळ सांगायचा नाही, तर इतिहासातून प्रेरणा घेऊन भविष्य घडवायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राकडे पाहून आरमाराची कल्पना केली. त्या काळात त्यांनी समुद्राला सीमा मानले. त्यांच्या समोर महाराजांनी समुद्राला संधी बनवून दाखवली. त्याच दूरदृष्टीची आज महाराष्ट्राला गरज आहे. आज आपण आकाशाकडे पाहत आहोत. या 45 मीटर उंच भगव्याकडे पाहताना आपल्या तरुणांनी आकाशापेक्षा मोठी स्वप्ने पाहावीत. धाराशिवमधील प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी शिक्षण, विज्ञान, क्रीडा, उद्योग, प्रशासन आणि संशोधनाच्या क्षेत्रात जगाच्या पातळीवर पोहोचली पाहिजे, हीच माझी पालकमंत्री म्हणून अपेक्षा आहे. हा भगवा ध्वज वाऱ्यावर डौलानं फडकेल. कधी वारा जोराचा असेल, कधी वादळ येईल, पण ध्वजाचा संदेश कायम राहील. वादळे आली म्हणून स्वराज्याचे स्वप्न थांबत नाही, संकटे आले म्हणून महाराष्ट्र झुकत नाही. हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वराज्य ही केवळ सत्ता नाही, तर जबाबदारी. आणि आजच्या काळात स्वराज्याचा अर्थ आणि सुशासन, पारदर्शक प्रशासन, सुरक्षित समाज आणि सक्षम युवक, समृद्ध शेतकरी, सन्मानाने जगणारे नागरिक आणि विकासाच्या संधी प्रत्येकाने पोहोचवणे हा आपले कर्तव्य आहे असं मला वाटतं. म्हणूनच या भगवाखाली आपण एक संकल्प करूया, धाराशिवचा विकास करू, महाराष्ट्राचा स्वाभिमान जगू, तरुणांना संधी देऊ, शेतकऱ्यांना बळ देऊ, महिलांना सुरक्षित आणि सन्मानाचे वातावरण देऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालत महाराष्ट्राला देशातील सर्वात प्रगत आणि सक्षम राज्य बनवूया, अशा पद्धतीने आज ही संकल्पना स्वातंत्र्याच्या 80 वेळा आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण करत आहोत. एवढ्या मोठ्या संख्येनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण भर दुपारी उन्हातान्हात फक्त आणि फक्त ह्या भगव्यासाठी उपस्थित झाला, त्याबद्दल सर्व धाराशिवकरांचे मी मनापासून पालकमंत्री या नात्यानं आभार व्यक्त करतो. आणि फक्त धाराशिवच्या विकासाचं स्वप्न घेऊन मंचावर उपस्थित असलेले आमचे लोकसभेचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर, आमच्या अर्चनाताई पाटील यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींना, विविध पक्षाचे नेते मंडळींना सोबत घेऊन धाराशिव जिल्ह्याचा विकास कसा होईल, आकांक्षित असलेला हा जिल्हा ह्या राज्यामध्ये पुढे कसं जाईल, ह्या राज्यातीलच ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना सर्व सुविधा प्राप्त होतात त्याहीपेक्षा जास्त सुविधा आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसा प्राप्त होईल, आपल्या सर्वसामान्य जनतेला कशा, नागरिकांना कशा सुविधा प्राप्त होईल, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे एक कार्यकर्ता आहे. आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मला धाराशिवची जबाबदारी दिली, पालकमंत्री म्हणून माझं नाव त्यांनी घोषित केलं, त्याच वेळेस मी स्वतःला धन्य समजलो, कारण आई तुळजाभवानी माझी कुलदेवता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा एक मी मावळा आहे
आणि त्या मावळ्याची जबाबदारी जर त्यांनी पालकमंत्री म्हणून धाराशिव जिल्ह्यावर केली असेल तर निश्चितपणे माझ्या दृष्टीनं ती फार मोठी गोष्ट आहे आणि ती फार मोठी गोष्ट प्रत्यक्षात साजरी करण्यासाठी आणि ह्या धाराशिवचा विकास करण्यासाठी जी जी काही सुविधा आपण मागाल ती सुविधा देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल अशी ग्वाही आजच्या ह्या स्वातंत्र्य दिनी आपल्या सगळ्यांना करतो. खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे तुळजापूरला निधीची तर कमी पडणार नाही, परंतु अजूनही काही ठिकाणी जर आपल्याला ह्या भगव्या ध्वजाची संकल्पना कुणाच्या मनामध्ये असेल तशा पद्धतीचं संकल्प आज इंग्रजांनी ह्या ठिकाणी केलं, परंतु दुसऱ्या विविध ठिकाणी जर कुठल्या आमच्या शिवाजी महाराजांना मानणाऱ्या मावळ्यांनी केलं तर निश्चितपणे जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना करून त्याही मंजूर करून घेऊ अशी ग्वाही मी आजच्या ह्या प्रसंगी तुम्हाला देतो. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय.